नमस्कार मंडळी, आपण आलोय संघर्ष योद्धा हिंद केसरी सचिनच्या दावणीला आणि आज पैलवान पण आलेत बघा सचिनला भेटण्यासाठी. कुठनं आलाय तुम्ही? आम्ही शिर्शीवरून आलोय. महेंद्र गायकवाड हिंद केसरी पैलवान त्याचा बंधू आहे आम्ही. आम्ही सचिन आणि सचिनच्या मालकांची गाठ घेण्यासाठी खास आलेलो. कालचं तुम्ही जे मैदान बघितलं, मैदानात जाऊन बघितलं का ऑनलाईन बघितलं? ऑनलाईन बघितलं आम्ही. कसं वाटलं तुम्हाला? एकदम भारी वाटलं. का तर काय काय बैलांचे पूर्ण आयुष्य जाते एवढं हिंद केसरी पर्यंत ही करायचं, पण सचिननं कमी कालावधीत चांगलं हे केलं, नाव केलंय मालकाचं आणि त्याचं पण. बाई पहिल्या दिवशी आपल्याला थोडा नाराजी स्वीकारायला मिळाली, दुसऱ्या दिवशी तुम्हाला खात्रीच होती एक नंबर होईल? मला 100% खात्री होती दुसऱ्या दिवशी. तशी पहिल्या दिवशीची बी खात्री होती. परंतु काय आता आपलं थोडंसं बॅड लक म्हणायचं की त्या वासरावर थोडंसं काही प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम झाल्यामुळे थोडंसं त्या वासरावर गाडी गेली, सरकली. त्यामुळे थोडंसं आपल्याला निराश होऊन यावं लागलं. परंतु सचिननं त्या गोष्टीचा म्हणजे त्याच्या मनातलं ते कधी सोडत नाही. आणि दुसऱ्या दिवशी आवर्जून आपल्याला त्याचं क्षमतेची जी काय ताकद आहे दाखवून दिली. पेडगावचं तुम्ही एक नंबर केलाय, पुशेगावचा एक नंबर केला. ही मानाची महाराष्ट्रातली आपल्या इथली सगळ्यात मोठी मैदानं मानली जातात. कधी वाटलं होतं आपल्याला एक नंबरच्या ट्रॉफी आपल्या दावणीला येतील, आम्ही हिंद केसरीचा मान लागल म्हणून? तसं पाहायला गेलं तर आज आपण सचिनचं जर रेकॉर्ड बघितलं तर जेवढे पारंपरिक मैदान आणि जेवढे मोठे मैदान आहेत त्या ठिकाणी कधीच सचिन हा मोकळ्या हाताने आपल्याला परत आलेला दिसला नाही. का तर त्याचं एक वैशिष्ट्यच आहे, जिथं ईर्ष्या तिथं सचिन उभा असतो हे आम्हाला ठाम माहिती आहे. आणि त्याची आता सवय बी करून चुकली. मोठ्या मैदानात खरंच तो गुलाला हावरा आहे आणि तो काही करून आज पाहायला गेला आपण तर आज कालचा 17वा एक नंबरचा मानकरी ठरलाय तो. किती महिन्यामध्ये? किती? 7 महिन्यामध्ये 1 महिना तो रेस्टवर होता आणि 6 महिन्यात 17 एक नंबर, त्यात 2 हिंद केसरीची म्हणजे एक नंबर आहेत म्हणजे मानकरी. म्हणजे हे सोपं नाहीये म्हणजे त्याच्या आदत वयात. आणि महत्वाचं म्हणजे एक वैशिष्ट्य सांगायचं आहे त्याचं की त्याने आतापर्यंत आदत असताना ओपनच्या मैदानाला 1 नंबर केलेत. म्हणजे असंही नाही की बाबा ओपन तो आदत होता म्हणून आदत मध्ये 1 नंबर केले. त्यांनी लहान वयात म्हणजे काय म्हणते ती रॅकेट बाडा धमाका तसली पद्धत केलेली आहे त्यांनी. आणि तो खरंच एक वेगळाच. आणि त्याची एक सवय आहे की मालकाची मान आणि मालकाचा सन्मान कधीच खाली पडू देत नाहीत. ज्या वेळेस मालकावर आणीबाणी आली, त्याच्यावर आणीबाणी आली, त्यांनी त्याचं उत्तर त्याच्या ताकदीवर दाखवून दिलं. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला 100%. आणि विशेष म्हणजे आदत घेऊन पळून नंबर करतोय आता, हे एक महत्वाचं आहे याच्यात. आज बघायला गेलं तर आज मोठी बैल नंदी असते, परंतु आज एवढा शहाणा आणि म्हणजे दुसऱ्यात एवढा शहाणा पाहायला गेलं तर सचिन एवढा शहाणा बैल आज आपण बी बघताय सगळे. म्हणजे वासरांना घेऊन वासराला कुठल्याही गोष्टीचा न त्रास देता 1 नंबर करणं हे पॉसिबल असतं आणि ते सोपं बी नाही, ते सोपं करून दाखवतंय सचिन. तुम्ही मैदानात स्टेजवर होता फायनलच्या वेळेस का कुठे होता? खाली होता? फायनलच्या वेळेस मी समोर होतो, मैदानाला होतो खाली. सुट्टीला गेलतो. सुट्टीला गेल्यानंतर खालूनच बघितलं आणि खालूनच आम्ही ओळखलं होतं की आज सचिन 1 नंबर केलाय. 1 नंबर केलाय म्हणून. का तर खालूनच गाडी मला वाटतं 1-1.5 टांग्यानं गाडी पुढे पळून गेली होती. म्हणजे कुठल्याच बाबतीत खाली तळाला असेल, मध्ये असेल, निकालाला असेल, सचिन बादशाह ठरलेलाच आहे आणि सिद्ध करून दाखवलं त्यांनी. 100% तो बादशाह आहे आणि बादशाह ठरलेला आहे. आता उदाहरणार्थ आता शेजारी पैलवानची बंधुराज आहे, हिंद केसरी महाराष्ट्र केसरी साठी किती लढावं लागतं, किती झगडावं लागतं, संघर्ष किती असतो, ह्यांच्यापेक्षा तर जास्त आपण सांगू शकत नाही. म्हणजे प्रत्येक क्षेत्रातली गोष्ट ती आहे की संघर्ष केल्याशिवाय कुठलीच गोष्ट मिळत नाही. तसं सचिन खूप सारे संघर्ष केलेला आहे. आज एवढ्या मोठ्या म्हणजे त्याच्या मरणाच्या ह्याच्यातून तो माघारी आलाय आणि तो आपल्यासाठी नाव कमवतोय. आल्या त्याने महाराष्ट्र केसरीचा ओरिजिनल हिंद महाराष्ट्र केसरी आपल्याला राखण्याचं करून दिलं. म्हणजे ह्याच्यापेक्षा त्याच्या काय गोष्टी आहेत की मधलं पिरियड जसं ऑपरेशनचा पिरियड गेला त्याचे व्हिडिओ तुम्ही 2 दिवस आधीच टाकले होते, बघितल्यानंतर काळीज हलवून जाईल असा व्हिडिओ होता. त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं होतं का एवढं कमबॅक भारी होईल आपलं?
100% वाटलं होतं का तर आपण सचिनचा 26 जानेवारीला ऑपरेशन केलं होतं आणि 28 फेब्रुवारीला राटणीचं महाराष्ट्र केसरीचं मैदान होतं. तर त्या मैदानात आपण बिग्गर फेऱ्याचं 32व्या दिवशी बैल मैदानात नेऊन आपण त्या ठिकाणी 1 नंबरचं मानकरी ठरलो होतो. त्याच वेळेस आम्ही ओळखलं होतं की सचिन हा संघर्ष योद्धा, खरा संघर्ष योद्धा म्हणायला काहीच हरकत नाही. बरोबर. आणि त्यांनी तेवढ्या संकटातून पट्टी होती अजून विशेष पट्टी होती अंगावर. आणि ह्याच्या मागं सगळ्या ह्या गोष्टीच्या मागं आमचे आनंद बल्ला सर आमच्यासाठी खरं ते देवदूतच ठरले. सचिनला आज त्या देवदूतनं आज ह्या घडीवर आणून ठेवलंय की आज सचिन इतक्या मोठ्या मोठ्या मैदानात आमची मान उंचावतोय. ह्याच्यापेक्षा काय वेगळं अजून पाहिजे आपल्याला. बरोबर आहे. जसा पहिला होता तसा सचिन आणि त्यापेक्षाही चांगला त्यांनी करून दिला आपल्याला. अजित भाऊ ज्या वेळेस ऑपरेशन झालं त्यावेळेस बऱ्याचशा लोकांकडून मला माहिती अशी मिळालेली होती की जर एखादं ऑपरेशन केलं तर तो नंदी सहजासहजी हातावर यायला ते शक्य गोष्ट नसती किंवा ते पॉसिबल नसती. तर अशा काही गोष्टी मला म्हणजे बाहेरून कळतात. बरेचसे सांगितलं होतं. परंतु आपलं नशीब एवढं चांगलं, सचिनचं नशीब एवढं चांगलं की सचिन आज एका महिन्यात रिकवर झाला. आणि ह्यात सगळे श्रेय म्हणजे आज आपले मार्गदर्शक आनंद बल्ला असं त्यांच्या नियोजनात सगळं झालं. आज सचिन सगळ्याचीच मान उंचावतोय, ह्याचा खरंच अभिमान वाटतो आपल्याला. सचिनचे फॅन फॉलोइंग वाढत चाललेलं आहे. सचिनच्या फॅनसाठी काय सांगणार की इथून पुढे सचिनचा जलवा कसा असणार अजून? इथून पुढे सचिनचा जलवा असाच असणार. त्यांचा आशीर्वाद, फॅन फॉलोअरचा आशीर्वाद असाच कायमस्वरूपी सचिनवर राहावा हीच आम्ही परमेश्वराला प्रार्थना करू. आणि तुमच्या आशीर्वादामुळे मित्रांनो सचिन आपल्याला एवढ्या हेल्दी कंडिशनमध्ये आणि त्याच्यावर आलेल्या प्रश्नचिन्हाचं उत्तर तो एवढ्या प्रखरपणे देऊ शकतोय. असेच आशीर्वाद सचिनच्या हिंद केसरी दावणीवरती आपला राहावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.